नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजपासून आपण तलाठी एक्झामसाठी जे आहे ते गणित आणि बुद्धिमत्तेचे सिरीज चालू करत आहोत. मग याच्यामध्ये ज्या मागच्या एक्झामच्या ओरिएंटेड जे क्वेश्चन पडलेले होते तशा टाईपच्या क्वेश्चनची इथे आपण रिव्हिजन करणार आहोत. तशा टाईपचे क्वेश्चन्स इथे सोडवणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल. ओके, आशा करतो तुम्हाला हे जे लेक्चर आहे ते युजफुल वाटेल, इम्पॉर्टंट वाटेल. आणि जर तुम्हाला लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. चला सुरुवात करू आता क्वेश्चन पासून. बघा पहिला क्वेश्चन काय आहे. 4 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 32 आहे तर सर्वात लहान संख्या कोणती. आता हा जो क्वेश्चन आहे तो आहे सरासरीवरती. ओके, मग आता सरासरी म्हणजे काय, ॲव्हरेज. आता हे तुम्हाला माहित पाहिजे ॲव्हरेज कसं काढलं जातं. जेवढे नंबर संख्या दिलेल्या असतात त्यांची बेरीज, बरोबर, त्यांची बेरीज भागिले ती संख्या, बरोबर. म्हणजे जेवढे नंबर असणार आहेत तेवढे नंबर म्हणजे त्याची जी असते ती सरासरी इथे इथे तुम्हाला सांगितलेलं आहे विषम संख्यांची, आणि विषम संख्यांची सरासरी दिलेली आहे 32. तर तुम्हाला सर्वात लहान सांगितलेलं आहे. आता विषम संख्या म्हटलं की तुम्हाला त्यांच्यामधला डिफरन्स लक्षात पहिला आला पाहिजे. ओके, तर बघा 1, 3, 5, 7, बरोबर, 9. म्हणजे यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे, याच्यामध्ये 2चा आहे, याच्यामध्ये 2चा आहे, याच्यामध्ये 2चा आहे, याच्यामध्ये 2चा आहे. म्हणजेच काय तर ज्या लागून ज्या दोन संख्या असतात विषम त्यांच्यामध्ये डिफरन्स असतो 2चा. विषम संख्या म्हणजे काय की ज्यांना 2ने भाग जात नाही त्या संख्या म्हणजे विषम संख्या असतात. मग आता इथे तुम्हाला सांगितलेलं की 4 क्रमवार विषम संख्या सांगितलेलं. मग आता समजा आपण इथे समजू, एकदम मी सिंपल भाषेमध्ये सांगतोय. समजा की x ही पहिली विषम संख्या आहे. ओके, x ही पहिली विषम संख्या आहे. मग दुसरी किती असणार आहे. जर पहिली x असेल तर दुसरी असणार आहे x अधिक 2, बरोबर. ही झाली पहिली, ही झाली दुसरी. आणि मग तिसरी किती असणार आहे. जर आपण तिसरी जर म्हटलं तर तिसरी असणार आहे x अधिक 2, ही दुसरी आहे त्याच्यामध्ये अधिक 2 असणार आहे, बरोबर. म्हणजे तिसरी जी असणार आहे ती x अधिक 4 असणार आहे. आणि जी चौथी असणार आहे ती त्याच्यामध्ये आणखीन अधिक 2 असणार आहे, म्हणजेच किती x अधिक 6. आणि सांगितलेलं आहे की त्याची जी सरासरी जी आहे ती किती सांगितलेली आहे तुम्हाला. सरासरी सांगितलेली आहे 32. मग सरासरी संख्या किती आहेत, 4 आहेत. मग सांगितलेलं आहे तुम्हाला इथं की त्यांची बेरीज आणि भागिले त्या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या, म्हणजे इथे येणार 4 आणि त्याचं सरासरी आहे 32. आता हे तुम्हाला सोडवायचं आहे. इथे बघा 1, 2, 3, 4 म्हणजे हे 4x आहेत अधिक हे 2, 6 आणि 12, बरोबर. आता हे तुम्ही 4 इकडे जाणार, बरोबर. म्हणजे हे भागिले आहेत तिकडे जाऊन गुणिले होणार, म्हणजे तुमचं होणार 32 गुणिले 4. आता इथे 4 आहे तिथे 4 आहे, तुम्ही डायरेक्ट असं पण करू शकता x अधिक हे 4 कंसाच्या बाहेर काढून 3, बरोबर. हे 32 गुणिले 4 भागिले 4. ह्या 4ला हे 4 गेले. आता हे 3 अधिक आहेत इकडे गेल्यानंतर वजा होतील, म्हणजे x बरोबर काय होणार आहे 32 वजा 3, म्हणजेच x बरोबर काय होणार आहे 29. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 29. एकदम स्टेप बाय स्टेप सर्व सांगितलेलं आहे. ऍक्च्युली एवढा वेळ स्टेप्समध्ये नाही घालवायचा. आपल्याला दिलेले असतात शॉर्टकट जेवढ्या वापरता येतील तशा स्टेप्स आपण रिड्यूस करत जायचं असतं, बरोबर. आता हे एक्स मानणं एवढं लिहायची गरज नसते एक्झाममध्ये, डायरेक्ट तुम्ही हे केलं पाहिजे. आणि आता इथे डायरेक्ट हे जे आहे ते तुमचं इथे तुम्ही डायरेक्ट जम्प झाला पाहिजे. ओके, ज्यांनी हे स्पीडने तुम्ही जेवढे प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला येईल. आशा करतो तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. बघू नेक्स्ट. हे पण जे आहे ते सरासरीवरतीच आहे. बघा 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची, 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची सरासरी विचारलेली आहे. सरासरी मी सांगितलेलं आहे जेवढ्या दिलेल्या संख्यांची बेरीज करायची भागिले त्या संख्या किती आहेत त्या. ओके, हे जे आहे ते त्याचं सूत्र आहे. आता पण तुम्हाला सांगितलेलं आहे 100 पर्यंतच्या विषम संख्या. आता जे तुम्हाला सरासरी काढायची आहे त्याच्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. जर एकदम सरळ क्रमशः जर संख्या असतील, ओके, क्रमशः जर संख्या असतील तर त्यांची सरासरी काढताना पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, ओके, भागिले जे आहे ते 2 केलं तर ते त्याची सरासरी येते. उदाहरण बघायचं असेल तर तुम्ही 1, 2, 3 जर केलं आणि यांची जर सरासरी काढली तर किती येणार आहे, हे यांचा अधिक करणार आहे म्हणजे तुम्ही किती होणार आहे 6 भागिले 3 म्हणजे काय येणार आहे 2 येणार आहे.
बरोबर. मग हे जर तुम्ही करायला गेला दुसऱ्या वेने, हे झालं तुम्ही तिन्ही संख्यांची बेरीज केली भागिले 3 केलं, कारण 3 संख्या आहेत म्हणून. पण हे जर आपण शॉर्टकट फॉर्म्युला वापरला तर काय करणार आपण, पहिली संख्या 1 शेवटची संख्या 3 भागिले 2 बरोबर 4 भागिले 2 म्हणजे 2 उत्तर येते. म्हणजे हा फॉर्म्युला आता आपला प्रूव्ह झालेला आहे. हे झालं क्रमशः संख्यांसाठी. विषम संख्यांसाठी सुद्धा सेमच फॉर्म्युला आहे. ओके, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या म्हणजे शेवटची विषम संख्या असणार आहे ते, बरोबर. शेवटची विषम संख्या भागिले 2, हे जे काय असणार आहे ते विषम संख्या ज्या असणार आहे त्यांची जी असणार आहे ती सरासरी असणार आहे. मग आता आपण इथे बघू 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्या. आता 100 मध्ये 1 ते 100 आकडे येतात, बरोबर. आता 1 ते 100 मध्ये एक विषम आहे म्हणजे पहिली संख्या 1 झाली. त्यानंतर शेवटची विषम संख्या कोणती असणार आहे, 100 विषम आहे का, नाही. 100ला 2 ने भाग जातो, विषम नाही. म्हणजे 100च्या आधी 99 विषम आहे का, आहे, कारण 99ला 2 ने भाग जात नाही. म्हणून 1 अधिक 99 भागिले 2 बरोबर काय असणार आहे, 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज म्हणजे 100 भागिले 2 म्हणजे याचं उत्तर असणार आहे 50. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आशा करतो तुम्हाला हे फॉर्म्युला तर लिहून घ्यायचं आहे. एन संख्यांची सरासरी म्हणजे काय, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एन. हे झालं तुम्हाला जेवढ्या संख्या दिल्या असतात तेवढ्या. आणि हेच जर आता तुम्हाला क्रमशः संख्या दिल्या तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या जे आहे भागिले 2 करायचं आहे. इथं जो तुम्हाला हा फॉर्म्युला दिलेला आहे तो सेम फॉर्म्युला तुम्हाला विषम संख्येसाठी सुद्धा जो आहे तो ऍप्लिकेबल असणार आहे क्रमशः साठी. ओके, बघू नेक्स्ट. हे जे फॉर्म्युला आहे ते तुम्ही नोट करून घ्या. नेक्स्ट बघा, पुढचा जो आहे तो क्षेत्रफळाविषयी आहे चौरसाच्या. आता तुम्हाला चौरसाचं इथे क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की त्याची बाजू काढायची आहे. पहिल्यांदा तर चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय असतं, चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, तुमची बाजू असणार आहे त्याचा वर्ग असणार आहे. मग आता बाजू वर्ग सांगितलेला आहे म्हणजे हे जे आहे हे बाजू वर्ग आहे, बरोबर. 0.0576 हे जे आहे ते बाजू वर्ग आहे. आता तुम्हाला इथे 576 देते. 576 कशाचा वर्ग आहे, नुसतं जर तुम्हाला 576 दिलं असतं तर तुम्हाला इथे म्हणजे या गणितावरून तुम्हाला समजतंय हे जे आहे हे वाशिम मध्ये विचारलेली गणित आहेत. आतापर्यंत घेतलेली सगळी वाशिम 2016ला विचारलेली जी आहेत ती एक्झाम्पल आहेत. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की एक्झाम मध्ये अशीच एक्झाम्पल तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता मला सांगा 576 जो आहे तो कशाचा वर्ग आहे, 576 आहे 24चा वर्ग. आणि तुम्ही जर इथे ऑप्शन बघितले असेल तर सगळे 2.4 24 म्हणजे तुम्हाला सगळ्याहून कळलं असेल की 24चाच वर्ग 576 आहे. आता तुम्हाला कळलं पाहिजे की इथे 0.0576 कसेल, तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो जर 2.4चा वर्ग करायचा असेल तर आपण काय करणार, 2.4 इंटू 2.4. मग याचं तर उत्तर तर येणार आहे 576, पण तुमचा जो पॉईंट असणार आहे तो कुठे येणार आहे, तर कसं करायचं, पॉईंट पहिला इथे बघा, पॉईंट नंतर एक संख्या आहे, पॉईंट नंतर एक संख्या आहे, तर इथे काय होणार, पॉईंट नंतर 2 संख्या होणार म्हणजे इथे पॉईंट येणार, बरोबर. आता ह्याच बाबतीत जर तुम्ही बघाल 0.024 आहे. आता हे जर तुम्ही घ्याल 0.024 इंटू 0.024 म्हणजे काय होणार आहे, 3 आणि 3 6 नंतर जे असणार आहे ते तुमचं 0 येणार आहे. एक तर तुम्हाला कळलं 576 येते, त्यानंतर 1 2 3 असं होणार आहे आणि मग होणार आहे, बरोबर. 3 आणि 3 6. मग हे आहे का इथे, नाहीये. आता आपण पुढचं बघू, 0.24 इंटू 0.24 काय येणार आहे, 576 तर येणार आहे, पण त्याच्यानंतर हे 2 आहेत आणखीन 0.24चे हे 2 म्हणजे काय असणार आहे, इथे एक येणार म्हणजे याचं काय येणार आहे 0.0524 म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 0.24. लक्षात आलं असेल तुम्हाला. समजा आता जर तुम्हाला इथं दिलं 0.1 इंटू 0.1 तर तुम्ही काय करणार आहे की इथे जे आहे ते तुमचं असं होणार आहे, बरोबर. कारण का, अपूर्णांकानंतर जे आहे ते इकडे एक आहे इकडे एक आहे, जेवढे असतात तेवढे तुम्हाला इथे डबल करायचे असतात, जेवढे आहेत तेवढे घ्यायचे असतात. म्हणजे याच्यानंतरचा एक याच्यानंतरचा एक म्हणजे 1 2. ओके, आशा करतो तुम्हाला हे समजलं असेल. अशा पद्धतीचे एक्झाम्पल तुम्हाला नक्की एक्झाम मध्ये तलाठीच्या बघायला मिळतील. बघू नेक्स्ट. बघा, हे शेकडेवारीवरती काइंड ऑफ एक गणित आहे. एका पुस्तकाचा 60% भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 125 पाने वाचणे शिल्लक, हे एक कट करा, वाचणे शिल्लक राहिले तर पुस्तकात एकूण पाने किती आहेत. ओके, आता तुम्हाला सांगितलेलं की एका पुस्तकाचा 60% भाग.
ओके. तर आता 60%, आता पुस्तकाचा 60% भाग. ओके, मग आपल्याला माहिती आहे का पूर्ण किती आहे? नाही. जर 100 असेल तर 100चा 60% म्हणजे 60 येणार आहे. पण तुम्हाला माहित नाही हे 100 आहे, 200 आहे, 300 आहेत, काहीच माहित नाही. मग याला काय करायचं आपण? एक्स मानू. ओके, आणि त्याचे आपण 60% काढायचे. बरोबर. मग तुम्ही हे कसं करणार? एका पुस्तकाचा 60% भाग, हे झालं तुमचं पहिलं स्टेटमेंट. म्हणजे एक्सच्या 60% कसं काढतात? 60 भागिले 100 करतात. बरोबर. व 15 पाने वाचून, म्हणजे अधिक 15 पाने अजून वाचलेले आहेत. झाल्यावर 125 पाने वाचणे शिल्लक राहिले. म्हणजे अजून जर 125 पानं वाचली तर काय होणार आहे? पूर्ण पुस्तक कव्हर होणार आहे. मग पूर्ण पुस्तकाची पाने किती असणार आहेत? आपण इथेच मानलेलं आहे, एक्स मानलेलं आहे. बरोबर. म्हणजे त्याचं असणार आहे एक्स. मग आता हे तुम्हाला सोडवायचं आहे. मग एक्स जे येणार आहे ते काय येणार आहे? पुस्तकाची एकूण पाने. आपण सोडवू. बघा, या शून्यला हे शून्य गेलं, बेत्रिक 6 आणि बेपंचे 10, म्हणजेच काय? 3x भागिले 5 अधिक 15 अधिक 125 बरोबर एक्स. आता हे तर तुम्ही काय करणार? हे 3x प्लस हे 5ने सगळ्यांना गुणू आपण, 75 अधिक, हे बघा तुम्हाला आता हे डायरेक्ट आलं पाहिजे की किती येणार आहे. बघा, 100 जर केलं तुम्ही तर डायरेक्ट 100 किती येणार आहे? 500, आणि 25 सक्क 25 पाचा 125, म्हणजे काय येणार आहे? 625. बरोबर. अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तरी हे फास्ट होणार आहे. ओके, नाही तर तुम्ही 5 करत बसले की स्लो होणार आहे. मग तुम्हाला जे आहे ते फास्ट करता आलं पाहिजे. 125 गुणिले 5 म्हणजेच काय? 100 गुणिले 5 आणि अधिक 25 गुणिले 5 म्हणजे 500 अधिक तुम्ही 25 पाचा 125 करू शकता. म्हणजे तुमचं 625 उत्तर लगेच येऊ शकतं. आता बघू आपण. हे 3x आहे आणि इकडे हे 5 इकडे मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथे 5x झाले. बरोबर. आता हे जर 3x इकडे गेले तर इकडे काय येणार आहे? 2x येणार आहे. बरोबर. हे 3x इकडे जाऊन वजा होतील 3x, आणि हे 2x राहतील. आणि 75 आणि 625 म्हणजे किती? 700. आता हे 2 आहेत ते इकडे भागिले होतील, आणि म्हणजे 700चा निम्मे किती? 350. बरोबर. तर याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 350. ओके, हे सुद्धा वाशिम 2016ला जे आहे ते विचारलेलं आहे. बघू पुढे. बघा, दोन संख्या 6x व 8x आहेत. बरोबर. व त्यांचा मसावी 14 आहे, लसावी 168 आहे. तर x ची किंमत किती सांगितलेली आहे? ओके, तुम्हाला मसावी दिलेला आहे आणि लसावी दिलेला आहे. आता तुम्हाला इथे अशा ज्या वेळेला लसावी मसावी दिला जातो आणि दोन संख्या दिल्या जातात एक्सच्या अशा पट्टीमध्ये, तर त्यावेळेला तुम्हाला एक फॉर्म्युला आहे तो तुम्हाला यूज करायचा आहे. बरोबर. तर तो फॉर्म्युला काय असणार आहे? लसावी गुणिले मसावी बरोबर काय असणार आहे? पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ओके, तर आता मला सांगा, लसावी किती आहे? 168 गुणिले मसावी किती आहे? 14 बरोबर पहिली संख्या किती आहे? 6x गुणिले दुसरी संख्या आहे 8x. बरोबर. आता तुम्हाला हे सोडवायचं आहे, तर इथं तुम्ही इथे डायरेक्ट बघू शकताय. बघा, 8 आहे तर इथे 168 आहे, लगेच भाग जातोय. तुम्ही इथल्या इथे करू शकताय. 8 एके 8. तुम्हाला माहित असेल की आता इकडे गुणिले आहे म्हणजे इकडे गेल्यावर भागिले होणार आहे, म्हणून मी डायरेक्ट करतोय. 8 एके 8, 8 दुनी 16 आणि 8 एके 8. बरोबर. आणि आता हे 6 आहे, बेत्रिक 6. बरोबर. बेत्रिक 6 आणि बेसाती 14. बरोबर. हे झालं, आणि हे झालं 3x चा वर्ग. बरोबर. आता परत इथे तुम्ही म्हणू शकता की 3 एके 3. बरोबर. आणि 3 सत्ते 21. आता हे झालं 7 गुणिले 7 बरोबर x चा वर्ग, म्हणजे 7 7 49 बरोबर x चा वर्ग. म्हणजेच x बरोबर काय असणार आहे? 49 कशाचा वर्ग आहे? तर 7चा. म्हणजे याचं उत्तर असणार आहे 7. आशा करतो तुम्हाला हे समजलेलं आहे. थोडंसं स्लो घेतलेलं आहे कारण आपण पहिलंच लेक्चर घेतोय. मग तुम्हाला तुमच्या स्पीडनुसार आपण मग परत हळूहळू जे आहे त्याचं स्पीड वाढवू. आशा करतो तुम्हाला हे एक्झाम्पल सुद्धा समजलं असेल. हे सुद्धा वाशिम 2016ला पडलेलं एक्झाम्पल आहे. असेच एक्झाम्पल याच टाईपचे तुम्हाला एक्झाममध्ये बघायला मिळतील. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर जे आहे ते युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.